तर तुमच्या पीएफ खात्यामध्ये लाखो रुपये जमा आहेत, परंतु ते काढायला तुम्हाला 10 दिवस लागतात, बरोबर? पण आता इतकी वाट बघायची गरज नाही, कारण जून 2025 पासून फक्त UPI वर टॅप करा आणि तुमचा पीएफ बँकेत 1 मिनिटात. हे ऐकायला जरा धक्कादायक वाटतंय ना, पण हो, हे खरं आहे की EPFOने 2025 मध्ये प्रॉव्हिडंट फंड विड्रॉलसाठी काही इतके मोठे बदल केलेले आहेत की ज्यामुळे सर्व काही डिजिटल, जलद गतीने आणि पारदर्शक होणार आहे. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन नियम काय आहेत, यामुळे कोणाचा फायदा होणार आहे, आपल्याला कुठल्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांचं पीएफ अकाउंट आहे, ज्यांना भविष्यापेक्षा वर्तमानामध्ये पीएफची जास्त गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, तो शेअर करा. तर सर्वात आधी समजून घेऊया थोडक्यात की EPFO म्हणजे काय. तर EPFO म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. ही आपल्या रिटायरमेंट पूर्वी आपल्या भविष्यासाठी तरतूद करणारी एक सरकारी संस्था आहे. जर तुम्ही एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करत असाल तर तुमची दर महिन्याला काही टक्के रक्कम ही ॲज अ पीएफ म्हणून कापली जाते आणि तितकीच रक्कम, तितकाच पर्सेंटेज ऑफ शेअर हा तुमचा एम्प्लॉयर सुद्धा पीएफ अकाउंटमध्ये जमा करत असतो. त्यामुळे ही पीएफची रक्कम ही आपल्या भविष्यासाठी जमा होत असते. पण आता ही जमा होणारी रक्कम फक्त तुमचं भविष्य सिक्युअर करत नाही, तर तुम्हाला जर तुमच्या वर्तमान काळात काही इमर्जन्सीची गरज पडली, काही पैशांची गरज पडली, तेव्हा सुद्धा तुमचा पीएफ आता तुमच्या कामाला येणार आहे. आता या प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसा तर जमा होतो, पण यापूर्वी जेव्हा पीएफ मधून पैसे काढावे लागायचे त्यावेळेस फार मोठी आणि किचकट प्रोसेस होती. बँकेत जाऊन फॉर्म्स भरावे लागायचे, डॉक्युमेंट्स जमा करावे लागायचे. पीएफ संस्थेकडून अप्रूव्हल आल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर पैसे बँकेत जमा व्हायचे, ते आपल्याला मिळायचे. पण आत्ताचं युग आहे डिजिटल, म्हणजेच फास्ट. त्याच्यामुळे फक्त काही क्लिक करून आपली पीएफ अकाउंट मधली रक्कम ही आपल्याला आपल्या बँकेत मिळवता येणार आहे. तर नवीन नियम काय सांगतात? प्रॉव्हिडंट फंडची रक्कम विड्रॉल करणे आता शक्य होणार आहे UPI द्वारे आणि ATM द्वारे सुद्धा. म्हणजे तुमचा ATM मधून सुद्धा तुम्हाला पीएफचे पैसे काढता येऊ शकणार आहेत. जून 2025 पासून EPFOने अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचा पीएफ UPI ID माध्यमातून सुद्धा काढू शकता, तो विड्रॉ करू शकता. त्याचप्रमाणे ATM मशीनमधून सुद्धा पीएफ विड्रॉ करता येणार आहे. सध्या तरी EPFOने नवीन सुविधा लागू करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही अनेक विश्वासार्ह वृत्तपत्रांनी EPFO 3.0 अंतर्गत येणारी सुविधा म्हणून ही गोष्ट प्रकाशित केली आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स, इंडिया टुडे यासारख्या पेपर्समध्ये ही बातमी देण्यात आली आहे. अधिकृत घोषणा किंवा सेवा सुरू झाल्याबद्दल EPFOची वेबसाईट epfindia.gov.in आणि सरकारच्या अधिकृत नोटिफिकेशन्स तुम्ही यापुढे तपासत राहा. आमच्याकडे तशी काही माहिती प्राप्त झाल्यास लगेचच आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल. इतकंच नाही तर ऑटो सेटलमेंटची लिमिट सुद्धा वाढवण्यात आली आहे. पूर्वी ज्यावेळेस तुम्हाला पीएफची गरज पडायची, त्यासाठी तुम्ही अप्लाय करायची, त्यावेळेस जास्तीत जास्त 1 लाखांपर्यंतची रक्कम ही तुम्हाला पीएफ मधून काढता येत होती. परंतु ही लिमिट आता वाढवून 5 लाख रुपयांची करण्यात आली आहे आणि ते सुद्धा कोणत्याही कागदपत्रांशिवाय जलद प्रमाणात सेटल केलं जातं. आता ही प्रक्रिया जरी डॉक्युमेंट फ्री असली तरी त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या असणे गरजेचे आहे. जसं की तुमचा UAN नंबर हा ऍक्टिव्ह असला पाहिजे, तुमचं बँक खाता हे KYC व्हेरीफाईड असलं पाहिजे, तसेच तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी आणि UAN नंबरशी लिंक्ड असलं पाहिजे, ज्यामुळे EPFO पोर्टलवर फक्त लॉग इन करून काही क्लिक्समध्ये तुमचे पैसे तुम्हाला विड्रॉ करता येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा अपडेट जो समोर आला आहे तो म्हणजे नवीन घर खरेदी करण्यासाठी सुद्धा प्रॉव्हिडंट फंड मधील रकमेचा वापर करता येणार आहे. याबद्दलची जी काही ऑफिशियल यंत्रणा असेल, जे काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन असेल ते अजून समोर यायची, परंतु हा एक प्रायमरी अपडेट समोर आलेला आहे की जर नवीन घर घेणार असाल, डाऊन पेमेंटची गरज असेल, तर अशा कारणांसाठी सुद्धा आता प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमधून पैसे काढता येऊ शकणार आहेत, ज्यामुळे हजारो लोकांना घर खरेदी करताना याचा मोठा फायदा होईल. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा की पीएफ मधून पैसे विड्रॉ करायचे असतील तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसे तुमचा UAN नंबर हा ऍक्टिव्ह असला पाहिजे, तुमचं बँक खातं हे KYC व्हेरीफाईड असलं पाहिजे, तुमचं आधार कार्ड हे बँकेशी तसेच UAN नंबरशी लिंक्ड असले पाहिजे आणि तुमच्याकडे EPFO पोर्टलचे लॉग इन असले पाहिजे. यापैकी एखादी जरी गोष्ट अर्धवट असली तरी पीएफ विड्रॉ करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे लाभार्थ्यांचे काय फायदे होणार आहेत? तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गरज पडल्यानंतर पैशांची वाट पाहणं थांबणार आहे. वैद्यकीय, शिक्षण, आपत्कालीन खर्चांसाठी लगेच पैसे काढता येऊ शकतात. सर्व प्रोसेस डिजिटल असल्यामुळे UPI द्वारे विड्रॉ करताना ग्रामीण भागातही ही सेवा जलद गतीने प्राप्त होईल. बँकेत लाईन लावायचा,
कागदपत्र जमा करायचा, अपलोड करायचा हा त्रास कमी होईल. इतकंच नाही तर घरी बसून फक्त 2च मिनिटांमध्ये विड्रॉल करता येणार आहे. तर मित्रांनो, पीएफ किंवा भविष्य निर्वाह निधी हा फक्त तुमच्या भविष्यासाठीची बचत नाही, तर वर्तमान काळात गरजेच्या वेळी पीएफची अमाऊंट ही तुमचा एक मोठा आधारस्तंभ ठरू शकते. परंतु त्यासाठी ही माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. आता तुमच्याकडे आली आहे तर तुम्ही तुमच्या इतर कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत, सहकाऱ्यांसोबत ही माहिती नक्की शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.